राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी 7 कलमी कार्यक्रम सुरू केला आहे, परंतु अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात ही योजना केवळ नावापुरतीच होत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांनी केला आहे। राज्यातील प्रचंड बहुमताचे महायुती सरकार लोकांसाठी काम करत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत। त्यात सर्वात मोठा अडथळा सरकारी बाबूगिरीचाच आहे। त्यामुळे तेथील कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 7 कलमी कार्यक्रम प्रत्येक शासकीय कार्यालयात राबवावा असे आदेश देण्यात आले आहेत। तो राबवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा तसेच पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी बड्या अधिकाऱ्यांवर टाकली आहे। यात प्रामुख्याने रखडलेल्या कामांचा निपटारा करावा, नागरिकांना व उद्योजकांना कोणाकडून आणि कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनीही घ्यावी अशी सूचनाही फडणवीसांनी मस्साजोग प्रकरणाच्या संदर्भाने दिली आहे। मात्र मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालय परिसरात चक्क मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखवल्या जात असल्याचे येथे येणाऱ्या नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर गाऱ्हाणे व्यक्त केले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर।